नारळी कीर्तन परंपरेप्रमाणे चरित्र भागाला सुरुवात करायची तर नांदीच्या चालीत म्हणायची असं पद्धत होती. आहे मुळात साखीच कीर्तनी, पण ते चाल नांदीची करायची, कारण चरित्रभाग सुरू करायचा आहे म्हणून. तर विश्वनाथ हे नाम पित्याचे, विश्वनाथ हे नाम पित्याचे, माता भुवनेश्वरी हो, माता भुवनेश्वरी हो. दत्त नाम कुलनाम जयाचे, दत्त नाम कुलनाम जयाचे, शिव शिव सारे भजती हो, शिव शिव सारे भजती हो. नाम पित्याचे विश्वनाथ हे, विश्वनाथ हे, विश्वनाथ हे, नाम पित्याचे. विश्वनाथ हे नाम पित्याचे, माता भुवनेश्वरी हो. दत्त नाम कुल नाम जयांचे, शिव शिव सारे भजती हो. दत्त आडनाव असलेले विश्वनाथ दत्त आणि माता भुवनेश्वरी या दाम्पत्याच्या पोटी वीरेश्वर म्हणजे नरेंद्रनाथांचा जन्म झाला संक्रांतीच्या दिवशी. विश्वनाथ दत्त हे वकील, प्रचंड प्रसिद्ध वकील, त्यानुसार संस्कृत आणि इंग्रजी भाषेचा प्रचंड अभ्यास. इतके मोठे वकील की त्यांना आणण्यासाठी न्यायालयामधून कोर्टामधून बग्गी येत असे. बग्गीत बसून जायचे. नरेंद्र मोठा होत होता, अगदी लहान गा शाळेत जायला लागला होता, तेव्हा काही मित्रमंडळी जमली होती आणि दत्त, विश्वनाथ दत्त हे बंगाल मधलं कलकत्त्यातलं प्रसिद्ध नाव, त्यामुळे बंगला होता, दौलत होती. पण विश्वनाथ दत्त हे पैसे कमवायचे आणि छान शौकीत गायनामध्ये, छान भोजन करण्यामध्ये ते पैसे व्यतीत करायचे. साठवणूक वगैरे काही नाही, आपण पैसे घ्यायचे, आनंदाने जगायचं या नियमात जगणारे. त्यामुळे त्यांचेही अनेक मित्र, त्या मित्रांची मुलं आणि नरेंद्रची शाळेमधली मित्रमंडळी, हे सर्वांचा खेळ काय तर रोज भेटायचं आणि शंकरांची पूजेचा खेळ करायचा आणि मग स्पर्धा करायची की कोण जास्त वेळ ध्यान लावून बसत, असे यांचं खेळ. पण खेळामध्ये करायचं कसं? खेळ खेळायचा कोणाच्या घरी? नरेंद्रच्या. वरच्या मजल्यावरती नरेंद्रची खोली होती, तिकडे एक शिवपिंडी होती, शंकरांची एक मूर्ती होती, तिकडेच सगळे जण जमायचे. पण नरेंद्रकडे घरामध्ये सगळं असताना सुद्धा खेळाचा नियम, प्रत्येकाने आपल्या घरून काहीतरी आणायचं. मग आज मी फुलं आणतो, आज मी उदबत्ती आणतो, आज मी प्रसादाला काहीतरी घेऊन येतो, आज मी कापूर आणतो, आज मी काही ना काहीतरी घरातनं घेऊन यायचं आणि एकत्रित खेळ खेळायचा. ह्याचं कारण असं की माझा काहीतरी सहभाग आहे, याचं समाधान मिळतं. प्रत्येक महोत्सवाच्या शेवटी ललिताचं कीर्तन का करायचं आणि तेव्हा गोपाळकाला का करायचं, याचं हे कारण. यथायोग्य महोत्सव केला, आम्ही श्रवण केलं, आम्ही आयोजन केलं, सगळं केलं, पण आता घरनं काहीतरी मुठभर पोहे, मुठभर दही, फुटाणे घेऊन यायचे आणि सगळ्यांनी एकत्र करून खायचं, देवाला अर्पण करायचं. त्यातनं मला आंतरिक समाधान मिळतं. हो, माझं काहीतरी आहे, मी माझं काहीतरी दिलंय. त्यासाठी प्रत्येकाने काहीतरी घरातनं घेऊन यायचं. सगळ्यांनी गोष्टी घेऊन आला. शंकराची पिंडी प्रस्थापित केली, शंकराची मूर्ती आणली, त्याला पुष्पाचा हार घातला, कापूर लावलं, कापूर आरती केली, नैवेद्य दाखवला. यथा सांग आता सर्व
तीच लहान लहान लेकर शंकराची आराधना करायला लागली. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, गौरी हरा विठला हरा, गौरी हरा विठला हरा. गौरी हरा विठला हरा, गौरी हरा विठला हरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. विषप्राशुने जगतासया, विषप्राशुने जगतासया. विषप्राशुने जगतासया, विषप्राशुने जगतासया. विधली सुधा करुणाकरा, विधली सुधा करुणाकरा, गौरी हरा विठला हरा, गौरी हरा विठला हरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा, जय शंकरा, जय शंकरा. चालू आहे आणि आता मात्र स्पर्धा लागली, कोण ध्यान जास्त वेळ करू शकत. सर्व मित्रमंडळी त्या खोलीमध्ये बसली. नरेंद्र शंकराच्या समोर बसला, डोळे मिटले आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. पूर्व संचित घेऊन आले होते. नरेंद्रला असं काही ध्यान लागायचं, काही कळायचंच नाही काय चाललंय. फक्त मनामध्ये भगवंताचं नाम, डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती, कशाचंही भान नाही. डोळे मिटले, केंद्रबिंदू ब्रह्मस्थानी डोळे एकत्रित झाले. ब्रह्मानंदी टाळी लागली ध्यानात. सगळे मित्रमंडळी आपले प्रयत्न करतायत डोळे मिटून, जास्त वेळ डोळे मिटून ठेवायचे, एका डोळ्याने बघायचं कोण किती आहे. त्यांचे खेळ चालू होते आणि तेवढ्यात त्या खोलीच्या खिडकीत एक भुजंग आतमध्ये आला. नाग आलाय म्हणल्यानंतर सगळी मित्रमंडळी घाबरली. नाग समोर आला, सगळ्यांनी भिंतीला चिकटून उभे राहिले. खाली ओरडत काही मुलं गेली, भुवनेश्वरी माता माता. वरती एक भुजंग आलाय, नरेंद्रच्या समोर बसलाय पण नरेंद्र उठत नाहीये. हाका मारल्या त्याला, नरेंद्र उठ पण तो काय हालतच नाही. भुवनेश्वरी माता त्यांना काही कळेना काय करायचं, त्यांना भीती वाटली. परत वरच्या मजल्यावर गेल्या, खोलीपाशी आल्या, दरवाजापाशी बघितलं तर तो भुजंग फणा काढून नरेंद्रच्या समोर बसलाय. नरेंद्र शांत ध्यानामध्ये, भुजंग बघतोय नरेंद्राकडे. हे दृश्य पाहिलं मात्र आणखीच खाली बसल्या. देवाला प्रार्थना सुरू केली, भगवंता माझ्या मुलाला वाचवणे बाबा. नरेंद्र हाक मारली, तो काही हाक दिला उत्तर देईना. काही काळ तसाच गेला. भुजंग आपला आपण खिडकीतनं पुन्हा बाहेर निघून गेला. भुजंग गेल्या म्हणल्यावर माता आतमध्ये आल्या. नरेंद्र हलवलं, अरे बिले काय होय, सगळे मित्र तुझे ओरडत आहेत, आतमध्ये भुजंग आला होता, तुला कसलेच कसे भान नाही, कुठे एवढा मधून आला होतास? अगं आई मी ध्यानामध्ये होतो, आणि ध्यानामध्ये असताना मला सगळं ऐकू येत असेल तर काय उपयोग? असं खरंच होतं. आपलं ध्यान बघाय गेलं
म्हणजे मी पण हळूहळू अभ्यास करतोय, पण माझंही होत 10 मिनिटं डोळे मिटून बसायचं. हे म्हणतही नाही नामस्मरण करायचं, डोळे मिटून बसायचं. आज मी मेडिटेशन करणार, एकाग्र होणार वगैरे. बसलं आणि फक्त स्वयंपाकघरामध्ये वडे तळले, भजी तळली, काहीतरी फोडणी घातली, वास इथपर्यंत आला. देव कुठला दिसतोय, मिटल्या डोळ्याच्या समोर वडे, काय उपयोग? आई मी ध्यानामध्ये होतो. जर ध्यानामध्ये असताना मला सगळ्याचं भान राहिलं तर काय उपयोग? मातेला समजलं आपल्या लेकरामध्ये काहीतरी विशेष आहे. तिने विश्वनाथ दत्तांना सगळा प्रसंग सांगितला. ठीक आहे, बघू पुढे काय होतंय. अगं पण आता नरेंद्रचा वाढदिवस येतोय, साजरा करायला हवा. असं करू, तिचे मित्र आहेत त्यांना बोलवू, माझ्या मित्रांना बोलवू, तुझ्या मैत्रिणींना बोलवू, जरा मोठा साजरा करू. शेवटी विश्वनाथ दत्तांचा मुलगा आहे तो. सगळ्यांना आमंत्रण गेली, वाढदिवस साजरा करायचं ठरलं. सगळे मित्र आले, सगळ्यांना खायला दिलं. सगळे आपल्या गोलामध्ये बसले. विश्वनाथ दत्त त्यांच्या मित्रांबरोबर गप्पा मारतायत, भुवनेश्वरी गप्पा मारतायत. पण सगळ्या पालकांचं लक्ष मात्र आहे की आपली मुलं काय गप्पा मारतायत. आणि त्या मुलांची नेहमीची चर्चा, सगळ्यात सामान्य आणि नेहमीचा प्रश्न, हे तू मोठेपणी काय होणार आहे? मग काहींनी उत्तर दिलं, बाबांसारखं डॉक्टर होणार आहे. काही म्हणले मी ना चांगला गायक होणार आहे. काही म्हणले मला इंजिनियर व्हायचंय. प्रत्येकाने आपापलं सांगितलं. आणि नरेंद्रला विचारलं, नरेंद्र तू काय होणार? बाबांसारखा मोठा वकील ना? वकील नाही होणार, मी बग्गीवाला होणार आहे. सगळ्यांसमोर बग्गीवाला होणार आहे हे सांगितलं. पण हे चिडले नाहीत विश्वनाथ दत्त, भुवनेश्वरी माता. त्यांनी विचारलं का? वकील का नाही व्हायचंय किंवा वेगळं का काय व्हायचंय? बग्गीवाला काय? मग काय तर माझे वडील काय कपडे घालतात? ब्लॅक अँड व्हाईट, काळा कोट, पांढरी पॅन्ट. काय त्यांना आणायला घोडागाडी बग्गीवाला येतो. काय बग्गीवाल्याचा माल असतो, पांढरी सुरवार, लाल अंगर खा, वरती फेटा, कसले रंगीबेरंगी कपडे घालतो तो. मी बग्गीवाला होणार. विश्वनाथ दत्त म्हणाले, ठीक आहे, हो बाबा. नरेंद्र म्हणतोय, बाबा मोठेपणी, बाबा मोठेपणी आईटीत बसूनच बग्गी हकणार. आणि बाबा म्हणतायत, हरकत नाही बाळा, हरकत नाही बाळा, अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. राम राम हरे हरे राम, राम 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 सीतापते राम, राम राम रघुत्तम राम, राम राम हरे हरे राम, राम राम सीतापते राम, बाबा मोठेपणी मी ऐटीत बसूनच बग्गी हाकणार. हरकत नाही बाळा, अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. विश्वनाथ दत्त म्हणतायत, तुला बग्गीवाला व्हायचंय ना? हो, पण हे लक्षात ठेव, रथात अर्जुन बसलाय का? एवढा ज्ञानी हो की बग्गी मध्ये बसलेल्या माणसाला उपदेश करता यायला हवा. आणि जो बसलाय त्याला उपदेश काय केलाय हे कळायला हवं. आणि तरी त्यानुसार कार्य करायला हवं. कार्य तत्पर चांगलं समाजासाठी कार्य करणारा माणूस बग्गीमध्ये बसणार असेल तर बग्गी हाक आयुष्यभर.
हे संस्कार आहेत विश्वनाथ दत्तांचे. असं आपण सांगितलं असतं तर सगळे जमलेत बाबांचे मित्र, काय होणार तू, काय होणार तू, काय होणार तू. एक भंगारवाला व्हायची इच्छा आहे. असं नाही ना, म्हणजे आईने फांकावलं असते की नाही. म्हणजे त्यात वाईट असं आपण म्हणत नाही, व्यवसाय वाईट असं म्हणत नाही, पण प्रत्येक घराचे काही संस्कार असतात ज्याच्यामध्ये पुढे जावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. आणि भंगारवाले जे काही व्यवसाय करतात त्यांच्याही मुलांना, म्हणजे भंगारवाल्याला हेच वाटलं की आपला मुलगा काहीतरी मोठं व्हावा, हे करत बसू नये. व्यवसाय वाईट नाही, पण असं जर आपण आपल्या घरी म्हणल्यावर मारलं असतं की नाही, पण मारण्यापेक्षा समजवलं की हरकत नाही. जरी असं कोणी म्हणलं मला भंगारवाला व्हायचं तरी ठीक आहे, लोकांच्या घरातलं वाईट काढून टाक बरं काय, चांगलं बरं असं समजवता यायला पाहिजे. फटकून काय उपयोग. विश्वनाथ दत्तांचे, भुवनेश्वरी मातांचे हे संस्कार छान चालू आहेत. अशामध्ये कलकत्त्यामध्ये एका शास्त्री पंडितांची मस्त रामकथा आहे असं जाहीर झालं. नरेंद्रने हट्ट सुरू केला, आई ते रामकथा सांगणार इथं, आपण जायचं, शाळेनंतर जाऊ. रोज ऐकायला जायला लागले आणि तिथल्या बुवांनी सांगितलं, हनुमंत यांना केळी अत्यंत आवडतात. हनुमानाचे स्थान हे केळीच्या बागेमध्ये असते. एवढंच डोक्यात ठेवलं. घरी आले, मला हनुमानात दर्शन घ्यायचंच आहे, हनुमानाला मला भेटायचे असं वेळ लागलं नरेंद्रला. आणि मग आईला सांगितलं, आई काय काही आठवड्यांमध्ये माझी परीक्षा आहे शाळेमध्ये, त्यामुळे जरा अधिकचे तास घेणार आहेत आमचे शिक्षक, त्यामुळे जरा उशीर होईल शाळेत यायला. ठीक आहे, काही नाही, कसला उशीर काय, अधिकचे क्लास. शाळा संपली की हे केळीच्या बागेत. हनुमंता या समोर. अख्खी केळीची बाग 2 दिवस रुंडाळली, कुठे हनुमान येत आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी आला, आई सांगायचंय. काय रे, चुकलो मी, काय केलं, मी जरा खोटच बोललो. काय अधिकचे काही हे नव्हते क्लास, ते बुवा नाही का म्हणाले केळीच्या बागेमध्ये हनुमान असतात, मला हनुमान बघायचे होते म्हणून मी केळीच्या बागेत जात होतो. पण तुला सांगतो त्या बुवानी फसवलं हा आपल्याला. बुवांनी फसवलं. 2 दिवस प्रत्येक झाड बघितले, प्रत्येक काना कोपरा बघितलाय बागेचा, हनुमान दिसलेच नाही. आई म्हणाले, एवढंच ऐकलंस. ते पुढे हे पण म्हणाले की हनुमानाचं आवडतं कार्य हे रामाचं कार्य, रामाचं काज असं समजूयात ना आपण. रामाने काहीतरी काम सांगितलं असेल म्हणून बाग सोडून गेली असतील. आणि ज्यांचं दर्शन हवंय त्यांच्यासारखं आपण व्हायला नको का? त्यांना आवडतं तसं वागायला नको का? मग देतील दर्शन असं म्हणतेस. उद्यापासून हनुमंतांना आवडतं तसं वागणार. सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायला लागले अचानक. व्यायाम सुरू केला, फक्त सात्विक आज्ञा, पण अत्यंत एकाग्र आणि एकनिष्ठ हो नरेंद्र. एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. लहान जवळ असणार 5वी 6वीतलं तेव्हाच ठरवलंय हनुमान दर्शन पाहिजे तसं वागणार. त्यामुळे महाविद्यालयात जाईपर्यंत 6 पॅक बॉडी, असे ब्रदंड, उंची मोठी, दंड भरलेले, ज्ञान मिळवलेलं, सात्विक आहार घेणारे महाविद्यालयामध्ये प्रवेश केला. ते इंग्रजांचं महाविद्यालय. सगळं एवढी वर्ष केलं आणि तिथल्या लेक्चर्सला बसले आणि तिथे नास्तिकतावादाचा प्रभाव सुरू झाला. तिथले विद्यार्थी हिणवायला लागले. काय नरेंद्र, मला सांग, इयत्ता 5वी पासून रोज सकाळी उठतोस, व्यायाम करतोस,
काय ते रामरक्षा म्हणत असतील, रामाचं ध्यान करत असतील. हनुमंतांना आवडतं सगळं केलंस तू, दिसले का हनुमंत? दिसले का राम? एवढी वर्ष करतोयस, दिसलं का काही? कोणी भेटलं का? काही चमत्कार घडलाय का? अरे सगळं थोटांड आहे. देव काही नसतं रे, काही नसतं. त्या वयाच्या हिशोबाने ते पटलं नाही खरं तर, पण खरंच हे राग आला स्वतःवर, मी एवढे कष्ट करून भगवंत येत का नाही? म्हणजे नाहीच आहे. आणि मग टिंगल टवाळी सुरू झाली हो. कलकत्त्यामध्ये, बंगालमध्ये नवीन कुठले संत आले की हे सगळे मित्रमंडळी जायचे, दर्शनाचं नाटक करायचं. काय हो, देव दिसला का असं विचारायचं. दिसला का देव? दिसलं? अरे खोटंय सगळं असं म्हणायचं, निघून जायचं. त्यांना राग. विश्वनाथ दत्त जिकडे शिव, विष्णू, गणपती, माता, सगळ्या पंथांच्या, हिंदू धर्माच्या सर्व उपासनांना मान्यता असून लहानपणापासून शिवाची पूजा करण्याचा खेळ करणारा नरेंद्र बाहेर असं काहीतरी वागायला लागलाय, हे विश्वनाथ दत्तांच्या कानी यायला लागलं. प्रयत्न केला समजवायचा, नरेंद्र काही समजेना. आणि मग संत निरंतर जागृती. ह्या न्यायाने गुरूंच्या भेटीचा प्रसंग जवळ आला. विश्वनाथ दत्तांच्या घराच्या शेजारच्या घरामध्ये रामकृष्ण परमहंसांचे 61 शिष्य राहायला आले. आणि नवीन घर घेतलं म्हणल्यावर गुरूंनी यावं, त्यांची पाद्यपूजा करावी, गुरूंचे चरण लागावे अशी इच्छा व्यक्त केली. आणि रामकृष्ण परमहंस येणार अशी बातमी पसरली. प्रत्येकाने जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. मी सजावट करते, पाद्यपूजा मी करीन, फुलं हे करीन. पण रामकृष्णांना गायन जास्त आवडतं, गायन पूजा कोण करेल म्हणून एका गायकालाही आमंत्रण दिलं, गायन करणाऱ्या मुलाला. विश्वनाथ दत्तांना गायनाची फार आवड, स्वतः गाणं शिकलेले असल्यामुळे रक्तातनं नरेंद्र